कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अपर्णा, माझं खरंच चुकलं. मी ते विसरून गेले. झालं, चुका करायच्या आणि परत परत सॉरी म्हणायचं. रुपालीताई, हे सगळं कधी थांबणार आहे? सगळ्यांचे चेहरे बघा, किती काळजीत आहेत सगळेजण. रुपाली, तुला काय कमी समज आहे का ग? असं अचानक अमोलला फिरायला काय घेऊन जाती? घरातल्यांना माहिती पण नाही, ह्याला काय अर्थ आहे का? रुपालीताई, अहो स्वार्थीपणा बंद करा जरा. अजून किती दिवस तुम्ही स्वतःचा विचार करणार आहे? जरा अमोलचा पण विचार करा. त्याला काय हवं काय नको ते बघा जरा. तुमच्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान झालं असतं तर. अवघड आहे, खरंच अवघड आहे. आजच्या स्पर्धेत नाव गेलं असतं तर अमोलचं चित्र चार चांगल्या लोकांनी, नावं दिलेल्या लोकांनी बघितलं असतं, पण नाही. अर्जुन, अजून संधी गेलेली नाही या ठिकाणी. आपण काय ते करूया. दादा, पण वहिनी अशा वागतातच कशाला? वहिनी, तुम्हाला नेमकं काय पाहिजे हो? रुपाली, आता तुझ्या पुढे ना हात टेकलेत. अगं, तू सांगितलेलं का ऐकत नाही? मला सगळे माफ करा. हो, खरंच माझ्या लक्षात नाही राहिलं ते स्पर्धेचं. मी ना उद्या स्वतः अमोलच्या शाळेत जाते आणि ते चित्र स्पर्धेसाठी पाठवायला सांगते. पण तुम्ही सगळे प्लीज माझ्यावर चिडू नका ना. रुपालीताई, थांबा. हा मुद्दाच नाहीये. स्पर्धेमध्ये त्याचं चित्र जाईल न जाईल हा भाग नंतरचा आहे. अहो, तो आजारी असताना तुम्ही त्याला बाहेर फिरायला घेऊन गेलातच कसं? अहो, खरं आहे, आज त्याची परिस्थिती जरा नाजूक आहे. त्याला जरा आरामाची गरज आहे. कसं कळत नाही रुपाली तुम्हाला? बापू, खरंच आज अमोलनी मला खूप नाराज केलं. मी त्याला सांगितलं होतं, जेव्हा तुला बरं वाटेल ना तेव्हा मी तुला सगळीकडे बाहेर फिरायला छान घेऊन जाईल. त्याने आज शाळेत जायला पाहिजे होतं बापू. अपर्णा, अगं आम्ही फिरायला गेलो असलो तरी मी अमोलची काळजी घेतलीये ना. अगं, तो माझाही मुलगा आहेच ना. ताई, थांबा जरा. तुम्ही विसरताय का? तुमच्या आधी मी अमोलची आई आहे. आणि माझी तक्रार ही नाहीये की तुम्ही त्याची काळजी केली नाही केली. माझी तक्रार ही आहे की तो आजारी असताना तुम्ही त्याला बाहेर फिरायला का घेऊन गेलात? तुम्ही जरा शांत व्हा ना. नाही ग मोना, माझा अमोल लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी माझा जीव तीळ तुटतोय. आणि तो यांच्यासोबत बाहेर फिरायला गेला. मी कसं सहन करू? अपर्णा, अगं मी त्याची काळजी घेत नाहीये का? अहो रुपाली ताई, मी तुम्हाला सारखं सांगते. तू जरा शांत हो बरं. रुपाली, तू जरा आत चल. अहो पण चल म्हटलं ना. अहो, तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. काय ऐकून घ्या? तुझ्या समोर किती डोकं फोडलं तरी पालथ्या गाड्यावर पाणीच असतं. अहो, तुम्ही थोडा तरी विश्वास ठेवा ना माझ्यावरती. मी खरंच काही चुकीचं करत नाहीये. एवढं सगळं करून असं बोलवतं कसं का तुला? तुला मी कालच सांगितलं होतं ना की अमोल बरोबर सततच्या सोबतीचा अट्टा सोड. नाही ऐकलंस तुम्हाला. हे बघा, तुम्ही शांत व्हा. मी माफी मागतेय ना. तुझी माफी म्हणजे मेहरबानीच झाली आहे माझी. रुपाली, स्वतःमध्ये सुधारणा कर, नाहीतर गोंधळ वाढत जाईल या ठिकाणी. मी नाही हो तुम्हाला जास्त काही सांगू शकत. उद्याच्या उद्या मला अमोलचे रिपोर्ट्स बघायचे. एकदा का तो ठीक आहे हे कळलं ना की मग मी निर्धास्त होईल. अगं, मी तुझ्याशी बोलतोय. हा, ऐकते की मी. माझं तळमळीनं सांगणं आहे तुला. आपल्याला अमोलमुळे इथं राहू दिलंय. पुन्हा अशी वागून घरातल्या लोकांना आपल्याला घराबाहेर काढण्याला भाग पाडू नकोस. हो, असं का बोलताय तुम्ही? मला पण राहायचंय ना या घरात. तुझ्या बोलण्यावरून तर तसं वाटत नाही. तुम्ही आधी शांत व्हा ना. आणि हे सारखं सारखं हात जोडणं पहिलं बंद करा. मी माफी मागते.
आणि हे पण सांगते की परत मी अशी नाही वागणार. खरंच. रुपाली, आपण एकटे होतो तेव्हा प्रत्येक दिवस चटका देऊन जायचा मला. अगं, आत्ता कुठं अमोल बरोबर आनंदात दिवस जायला लागलेत. आणि मला माहिती आहे तुला पण अमोल बरोबर राहायचंय, पण मग तशी वाघ. तो एकटेपणा परत माझ्या वाट्याला येऊ देऊ नकोस. हो, मी खरंच परत असं नाही वागणार. रुपाली थांब, तुला अमोलला घेऊन जायचं ना तर जा, पण अपर्णा आणि अर्जुनला विचारून घेऊन जात जा. बस. मी आता अपर्णा आणि भाऊजींना विचारायचं का? आधी त्यांना त्यांच्या मुलाची नीट काळजी घेता येते का ते बघा म्हणावं. अमोल सारखा मुलगा असताना रोज एकमेकांशी भांडतात. बापू, उद्या माझं चित्र सिलेक्ट होईल ना? अरे का नाही होणार बाळा? हा, तू एवढं चांगलं चित्र काढलंयस. तू तुझ्या शाळेतल्या शिक्षकांना चित्र दाखव, लगेच सिलेक्ट करतील बघ. काय विनू बाबा? हा, कारण अरे तुझ्या अंगात कलाच तितकी चांगली आहे म्हणून. भांजे, तुम्ही आज नक्की कुठे गेलतो? दीप्या, अरे परत कशाला तोच विषय? नाही बापू, रुपाली त्या अमोलला कुठं घेऊन गेलत्या हे मला कळालंच पाहिजे. मामा, तू कशा काळजी करतोस? मी बाप्पा बघितलं, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मोठ्या माने मला झोपाया पण बसवलं. हे बघ अमोल, तू फिरायला गेलास, मज्जा केली, ते सगळं ठीक आहे, पण इथून पुढं तू रुपाली त्याच्याबरोबर कुठं जायचं नाही. पण का मामा, ती माझी मोठी मा आहे ना? ती कुणी बी असो, पण तू आता मामाचा ऐक. तू परत त्यांच्यावर कुठं जाणार नाहीस म्हणजे नाहीस. पण का मामा, मोठी मा खूप चांगली आहे रे. अरे बाळा, तू समजून घे की जरा. बापू, कसं सांगू मी याला? दीप्या, तू जरा थांब, मी बोलतो त्याच्याशी. अमोल बाळा, अरे तू शाळेत नव्हतास तर तुझे विनू आजोबा मी दुपारी तुझ्या काळजीने जेवलो पण नाही. पण का बापू, मी एकदम ओके आहे ना? अरे तू ओके आहेस, पण हे आम्हाला कळणार कसं? हा, तुम्ही दिवसभरात साधं फोन पण नाही केला. हा, त्यामुळे आमच्या घशाखाली घासच उतरला नाही बघ. सॉरी आजोबा. आणि बाळा, तुझे मा आणि बाबा तुझ्यासाठी किती काळजीत होते, बघितलंस ना तू? ओ बापू. मग त्यांना असा त्रास झालेला चालेल का तुला? नाही बापू. नाही ना? मग दीप्या मामा काय सांगतोय ना ते ऐकायचं बाळा. हा, असं कोणाबरोबर फिरायला जायचं नाही. हा, न सांगता कुठं जायचं नाही, कळलं का? हो बापू. मामा, सॉरी हा, मी असं कधीच नाही करणार. बर, येऊ का मी? झोप आली ना? जा, झोपा जा. हो. दीप्या, काय काय गोष्टी लय ताणायच्या नाहीत रे. आपण समजतो ना त्याच्यापेक्षा आपलं लेकरू लय समजदार आहे बघ. हो बापू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.